एकदम मीडियम साईजच्या कुर्ल्यात. काढलीच ना? अरे अरे आली आली आली. उडवतो काय तू? नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण. तुम्हा सगळ्यांचं आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मी आज आलो आहे गावी आणि आज आपण जाणार आहोत पागोलीने कुर्ल्या पकडण्यासाठी. तर मित्रांनो, गावी आपण पागोलीने कुर्ल्या तशा पकडलेल्या नाही आहेत. एकदा लास्ट टाईम पकडलं होतं, तसं फारसं पाणी पण भरलेलं नव्हतं आणि ताणसुद्धा नव्हतं. तर मित्रांनो, बऱ्याच महिन्यानंतर आज आपण पागोलीने कुर्ल्या पकडणार आहोत. सो आज मी आलो आहे पेडंब्यात. तर मित्रांनो, आज माझ्या जोडीला आहे बबडी आणि बंटी. तर मित्रांनो, बघूया आज आपल्याला एकंदरीत किती कुर्ल्या भेटतात. तर कुर्ल्या आपल्याला चांगल्या भेटण्याचा चान्सेस जास्त आहे, कारण पाण्याला भरती खूप आहे, म्हणजे मोठी भरती आहे. सो बघूया तरी पण आपल्याला किती कुर्ल्या भेटतात तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला नक्की भेटेल. चला मित्रांनो, हे समोर बघा, बबडी आणि बंटी आहेत. एक मिनटं दाखवतो. हे बघा, बंटीच्या पाठीवर आहे सामान सगळं, हातामध्ये पाण्याची बॉटल्स आणि या प्लास्टिक पिशवीमध्ये सगळं आवीस आहे, म्हणजे कोंबड्याची आतडी आहे, थोडीशी मच्छी आणली आहे आणि पुढे बबडी आहे. बबडीच्या खांद्यावर ही आपली गाडी आहे. आज आपण 15-16 पागोळ्या घेऊन आलेलो आहे आणि बाजूला जे आहे ते त्याच्यामध्ये आम्ही सोबत चपाती आणि काहीतरी जवळा भाजलेला घेऊन आलो आहे. एकंदरीत आज खूप मजा येणार आहे मित्रांनो कुर्ल्या पकडायला. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला, इथे एक छोटासा असा पोवाड आहे, म्हणजे खाडीला लागून एक असं पोवाड जे आहे ते वरती आलं आहे. आता हे पोवाड क्रॉस करून पोरं पलीकडे येत आहेत बघा. मी आधीच आलो. इथे बांबू बांधले आहेत, म्हणजे इकडे उठवणी करणार, म्हणजे या पोवाडाला सुद्धा मासे पकडणार लोक. सावकाश येते बंटी. इथे समोर जी तुम्हाला पट्टी दिसते ना, ती तिसंगची पट्टी आहे, तिसंग. आणि या इथे डाव्या बाजूला, आता इथे झाडी आहे मोठी, इथे आपली पेडामची पट्टी आहे आणि ही पूर्ण खाडी आहे. ही खाडी जी आहे अशी पूर्ण वरच्या बाजूला गेलेली आहे. इथे मित्रांनो, आता आपण गाडे बांधायला घेतलेत. हे बघा, आपण सोबत कोंबडीची आतडी ठेवली आहे आणि मच्छीसुद्धा ठेवले. ॲक्च्युली काल मार्केटला गेलो होतो वसईला मुशी बघायला, कारण मुशीचं मांस असतं हे चांगलं असतं, डोकं ते टिकतं पण चांगलं आणि त्याला वास खूप येतो. पण अजून बांध, जास्त बांध, आहे भरपूर आहे. यासुद्धा आतडीला आणि मच्छीला खूप वास सुटला, एकदम घाणेरडा वास. तर बघूया, आता आपण मेहनत तर पुरेपूर करतो आहे. हां हां, बांध, जास्त बांध ना. बघूया, हा कुठला गाडा. एक एक करून आपण आहे ना सगळी गाडी आता पटापट बांधून घेऊ, कारण पाण्याला मस्त भरती लागलेली आहे. जर जास्त टाईम वेस्ट केला तर आपल्याला वेळ कमी भेटेल कुर्ल्या पकडण्यासाठी. तर जरा बबडी पटापट हात चालव. आतडीला वास खूप बेकार सुटला मित्रांनो. कुर्ल्या आता भेटत आहेत की नाही काय माहिती. इकडे बरीचशी लोक येत असतात, म्हणजे कंटिन्यू असतात कुर्ल्या पकडण्यासाठी. आपल्या नशिबात असतील तर आपल्याला नक्कीच भेटतील. आपले आता गाडे सगळे बांधून झालेत मित्रांनो. आता आपण आहे ना या असं वरच्या बाजूला आपण आता एक एक करून सगळे गाडे या लाईनला पूर्ण सोडणार आहोत. बघूया आता. ॲक्च्युली गरमी खूप व्हायला लागली आहे, पाऊस पडून गेला आहे गावी आणि आता थोडंसं ऊन आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघताय घाम भरपूर सुटला आहे. मजा येणार आहे तशी व्हिडिओमध्ये. तर बघूया आता काय किती कुर्ल्या भेटतात आणि कशा भेटतात, काय साईजच्या भेटतात ते बघूया आता. चला, गाडी टाकायला आपण सुरुवात करू. चला, एक एक करून आता आपण गाडी सोडून घेऊ. गाडी टाकायला सुरुवात केलेली आहे. बबडी, देवाचं नाव घे आणि सोड, आपलं काम झालं पाहिजे आज. अरे बाबा, नीट सोड. कोंबडीचा पाय बांधलेला आहे. हे बघा, पहिलं गाडं सोडून झालेलं आहे.
हा वरतीच बांध म्हणजे माहीत पडेल पाणी भरलं तरी. हलकासं लटकवून ठेव. सगळी रेडी केलेली गाडी बघ बंटीच्या हातात आहेत. चला आता सगळे टाकून घेतो आणि मग तुम्हाला उचलतानाच दाखवतो डायरेक्ट. इथलं लोकेशन आहे ना, एक नंबर लोकेशन आहे मित्रांनो. जबरदस्त आहे. हे पोवाडसुद्धा खूप मोठं पोवाड आहे आणि जी येण्या जाण्यासाठीची जागा आहे ना, एकदम मस्त सुटेबल. म्हणजे अशी जाळीची नाही, अडचणीची नाही, काटे बिटे असं काहीच नाही. ही बघा, बघताय तुम्ही, जबरदस्त जागा आहे. आणि हे जे खाडीला लागून म्हणजे खाडी खाली आहे अजून, हे जे पोवाड आलं वरती खूप मोठं पोवाड आहे. हे बघा, हे बघा खालून जे वरती आलं ना, ते असं इकडे वरती पुन्हा असं त्या साईडला तिकडे गेले. म्हणजे खूप मस्त जागा आहे, जबरदस्त जागा आहे. फक्त आपल्याला आता कुर्ल्या भेटल्या पाहिजेत, बाकी काय नाही. लोकेशन तर खूप जबरदस्त भेटलेलं आहे. तर मंडळी, आपले आता सगळे गाडी सोडून झालेले आहेत. आता आपण एक 15 ते 20 मिनटाचा ब्रेक घेऊ. पाण्यालासुद्धा चांगली भरती लागले आणि 15-20 मिनटानंतर आपण टाकलेले गाडी उचलायला येऊ. त्यावेळेस खरी मजा असणार आहे. अपेक्षेप्रमाणे भेटले तर आम्हीसुद्धा खुश असणार आहे, नाहीतर मग बघू नशिबाचा भाग. चला, आपण आता एक 15 मिनटं वेट करू. आता आपण काय करूया, 15-20 मिनटं आपल्याला असं पण वेट करायचं आहे गाडी सोडून झालेला. तर आपण ही बघताय, घरून काकीने भाकरी दिले, तर आपण आहे ना आता भाकरी खाऊन घेऊ. म्हणजे एक 10-15 मिनटात आपली भाकरीसुद्धा खाऊन होईल, न्याहारी होईल आणि मग आपण गाड्या उचलायला जाऊ. हे बघा, इथे डब्बा घेऊन आलेलो आहे आम्ही. जवळा दिला आहे आणि उघड चपाती आहे ना, डब्याला चपाती आहे. हे बघा, मस्त चपाती आणि जवळा, एक नंबर मित्रांनो. खाडीच्या काठाला बसून न्याहारी करतोय, एकदम सुखद आनंद, जबरदस्त फिलिंग मित्रांनो. गावी आलं की मजाच असते. काही करा, कुठे खा, आणि रानात खायची तर मजा त्याहून वेगळीच असते. जबरदस्त. गरमी खूप आहे, भयंकर गरमी आहे. समोरून डिप्को जातोय बघा, जबरदस्त. थोडा झूम करून बघूया आपण. डिप्को सवारी. चला तर मित्रांनो, आता एक 20 मिनटं झालेली आहेत. आता आपण जे टाकले होते गाडी ते आता आपण उचलायला जाणार आहोत. बघूया आपल्याला आता गाड्यामध्ये काय भेटतं आहे ते. चला, ते पहिला गाडा सोडला होता मित्रांनो, बघूया. रिकामी, व्यवस्थित टाक. पहिला गाडाच आपला रिकामी आलेला आहे. चला, काही हरकत नाही. सुरुवात रिकामी हाताने झालेली आहे, पण एंड अगदी चांगला व्हावा अशी आमची इच्छा आहे. बिग साईज, काढलीच नाही ना? काढली. मस्त साईज आली मित्रांनो. मी टाकत आहेत का? आपली बोनी झालेली आहे. तुला दूध देऊ की? हे बघा, मस्त साईज आहे. आपल्याला लाखच्या गाड्यामध्ये कुर्ली आली. सुरुवात केलेली पहिल्या गाड्यापासून, पण आपल्याला काही भेटली नाही. 16वा गाडा उचलला आणि आपली बोनी झालेली आहे चांगली. आता आपल्या आशा वाढलेल्या आहेत की आपल्याला अशाच कुर्ल्या भेटतील. मस्त साईज आहे मित्रांनो. मंडळी, आता मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे
आणि आपण आता दुसऱ्या राऊंडला सुरुवात केलेली आहे. पहिल्या राऊंडला आपल्याला एकच कुर्ली भेटली. आता दुसऱ्या राऊंडला बघूया आपल्याला किती कुर्ल्या भेटत आहेत. वातावरण तर एकदम मस्त झालेलं आहे. कदाचित पाऊस पडू शकतो. घे वरतीच घे, रिकामी आली. दुसऱ्या राऊंडची आपण आहे ना 6 गाडी उचलली, पण 6च्या 6 गाडी रिकामी आलेत. थोडीशी नाराजी येते. आता वरच्या बाजूला आपले 10 गाड्या आहेत आणि तिकडे चान्सेस जास्त दिसत आहेत. तर बघूया आता आपण जरा वरच्या बाजूला जाऊन वरचे गाडी उचलून घेऊ. चला. हां मोठी होती. सावकाश जा, पाय उचलून टाक. जवळ जा. बाहेर जात होती. मस्त साईजची भेटली. हा हा चावली. ओ तेरी, मजबूत पकडलं रे. ग्लव्स देऊ. रोज नको, आता भेटले हाताला. हलवलं रे एवढूशा कुर्ली ना. मित्रांनो, तिसऱ्या राऊंडची पहिली कुर्ली भेटली. कशी आली बघा, बाहेर पडली होती. मस्त साईजची. आला दमवलं हिने. त्याची आपण आहे ना चांगले लॉक करून घेऊ. उघड पिशवी. बंद करू. अरे अरे, आली आली आली. उडवतो काय तू? सावकाश सावकाश सावकाश. थांब 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 थांब. रस्सी सोड जा. ती रस्सी सोड जा. पण ती रस्सी सोड. रस्सी सोड जा. उडवून काढली मित्रांनो. हे बघा जबरदस्त. पडल्यास ती खाली. पाणी उंच होतं ना इकडे. समोर बघा पाण्याचा ढोह झाला एकदम. त्याला लूज सोड पाठीमागे. पडली तर खाल मला तुम्ही. बाहेर ये, बाहेर ये. मस्त भेटले. भरतीवर यायला लागले का? पाणी आता भरायला लागले ना. साईज बघा. ऊन दिसतंय, तुम्हाला काही दिसणार नाही कदाचित. मस्त साईज. तर मित्रांनो, आपण एक 3 ते 4 राऊंड मारले. आपल्याला पाहिजे तसे खेकडे भेटलेले नाहीत. ज्या काय कुर्ल्या भेटल्यात ह्या बघा, मी तुम्हाला दाखवतो. एक आपल्याला 4 कुर्ल्या भेटल्यात. चांगल्या साईजच्या कुर्ल्या आहेत. ह्या बघा, चांगल्या साईजच्या कुर्ल्या आहेत. 4 कुर्ल्या आहेत. तर आता आपण काय करणार आहोत, अजून 1 ते 2 राऊंड बघू. कारण तसे काय वाजले पण नाहीत. आता 11 वाजलेत आणि पाण्याची भरती जवळजवळ 1-1:30 वाजेपर्यंत राहणार आहे. म्हणजे अजून जवळजवळ 2-2.5 तास आपल्या हातात आहेत. आपण काय करणार आहोत, 2 अजून राऊंड मारून बघू.
त्या 2 राऊंडमध्ये जर आपल्याला काही कुर्ल्या भेटल्या तर आपण थोडा वेळ थांबू, नाहीतर मग आपण डायरेक्ट घरचा रस्ता पकडू. म्हणजे वरती ती गपचिप जा ना. वरते बघ, खाणं वरते बघ, नीट वळ. जवळ जा अजून. एक नंबर. कशी उडवली. ही काय मोठी थोडी आहे, बिग साईजच आहे. व्हिडिओची वाट लावला ना पोरी. हा कशी अरे, उडवली. एक भरतीवर आली होती. कुठे. तिथे पाठी गाड्या टाकून ठेवले बारका तिथे. एक भरतीवर एवढीच होती ती पण. तो व्हिडिओ आता नाही काढायची. आपली आता शेवटची फेरी आहे, बघूया काय नशिबात आहे. खाली. हां सोड सोड सोड, व्यवस्थित सोडूनच घे. तर मंडळी, ह्या एकूण आपल्याला एवढ्या 5 कुर्ल्या भेटल्यात. तुम्ही बघताय एकदम मिडियम साईजच्या कुर्ल्यात. 1 2 3 4 आणि ही एक 5वी. अशा आपल्याला एकूण 5 कुर्ल्या भेटल्यात. कुर्ल्या जास्त भेटायला हव्या होत्या, पण आपल्याला तशा काही फारशा भेटल्या नाहीत, कारण बरेचसे लोक इकडे येत असतात. पण काय हरकत नाही मित्रांनो, आपल्याला 5 भेटल्यात तरी आपण समाधानी आहे. तर मित्रांनो, चला हा व्हिडिओ आपण इकडेच संपूया. तर मग फायनली मंडळी, आपण आता आपलं कुर्ल्या पकडायचं पॅकअप केलेलं आहे. आपल्याला एकूण 5 कुर्ल्या भेटल्या. थोडी मिडियम साईज आहे आणि काय एवढ्या फारशा कुर्ल्या आपल्याला भेटल्या नाहीत. आपल्याला वाटलं होतं की जास्त कुर्ल्या भेटतील, पण जसं मी तुम्हाला बोललेलो व्हिडिओच्या स्टार्टिंगला की इकडे बरेचसे लोक कुर्ल्या पकडायला येतात, त्यामुळे ना आपल्याला भेटणंसुद्धा मुश्किल होईल. तसंच तिथे एक आम्हाला काका भेटले, ते बोललेले की अरे खूप लोक येतात इकडे कुर्ल्या पकडायला, तुम्हाला भेटल्या का. आम्ही म्हटलं थोड्याफार भेटल्या. म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून अंदाज होता की इथे खूप सारी लोक येत असतात. लोकेशन तर खूप सुंदर आहे मित्रांनो कुर्ल्या पकडायला. पण आपल्याला 5 कुर्ल्या भेटल्यात, काय हरकत नाही. एका टायमाचं आपलं जेवण होऊन जाईल आणि आपल्याला जी एन्जॉय करायची होती ती एन्जॉयसुद्धा झालेली आहे. सो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो.